आज आपण पुन्हा एकदा स्टार्टर रेसिपी पाहणार आहोत। घरच्या घरी क्रिस्पी आणि ज्युसी चिकन लॉलीपॉप कसे बनवायचे आज आपण ते पाहणार आहोत। नमस्कार, मी सुवर्णा पाटील, दर्याची नाखविना मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे। चला तर मग आता लगेच आपण रेसिपीकडे वळूयात। चिकन लॉलीपॉप बनवण्यासाठी आपण इथे अर्धा किलो चिकन विंग्स घेतलेले आहेत। ह्या आकारात असे करून आणलेत आपण चिकन वाल्याकडून। लगेचच आपण मॅरिनेशनची तयारी करूयात। सर्वप्रथम आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ घालून घ्या। इथे 1 चम्मच आपण लाल मिरची पावडर टाकून घेतले। 1 चम्मच धनेपूड घेतलेली आहे। अर्धा चम्मच गरम मसाला घेतलेला आहे। एक मोठा चम्मच इथे मी लसूण अद्रकची पेस्ट घेतलेली आहे, सगळीच टाकून घेणार आहोत। 2 चम्मच इथे आपल्याला ग्रीन चिली सॉस टाकून घ्यायचा आहे। 1 चम्मच सोया सॉस टाकून घ्यायचा आहे आणि 2 चम्मच रेड चिली सॉस टाकून घ्यायचा आहे। 1 चम्मच विनेगर घ्यायचा आहे। 2 मोठे चम्मच आपण इथे मैदा टाकून घेतोय। 2 मोठे चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकून घेतोय। गरजेनुसार आपण पुन्हा मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर घेणार आहोत। मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। इथे मी फूड कलरचा यूज करते। मला हवं तर तुम्ही घेऊ शकता फूड कलर किंवा स्किप करू शकता। घेतोय फोडून। सगळं व्यवस्थित मिक्स करायचंय पुन्हा एकदा। आपण सगळं व्यवस्थित हातानेच मिक्स करून घेणार आहोत। इथे कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याने काय होतं, चांगलं कोटिंग येतं चिकन लॉलीपॉपला। कॉर्नफ्लॉवर मुळे चांगला क्रिस्पीनेस पणा येतो, छान असे कुरकुरीत लॉलीपॉप तयार होतात। चिकन विंग्स मॅरिनेशन केल्यानंतर तुम्ही 1 किंवा 2 तासासाठी असे ठेवून देऊ शकता। पण थोडं कॉर्नफ्लॉवर घेणार आहोत इथे, जवळजवळ 1 चम्मच एवढं। व्यवस्थित चिकनच्या मसाल्याला आणि चिकनला छान असं बाइंडिंग आलं पाहिजे। माझे व्हिडिओज जर तुम्हाला बघायला आणि बनवायला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। आपलं चिकन मॅरिनेट करून झालेलं आहे। आपण अर्ध्या तासासाठी ठेवून देणार आहोत। अतिशय साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे, अगदी झटपट बनणारी। हे तुम्ही सेम इन्ग्रेडियंट घेऊन पनीर मध्ये सुद्धा ही रेसिपी ट्राय करू शकता। एकीकडे मी तेल तापत ठेवलेलं आहे। अर्धा तास झालाय आपण मॅरिनेट करून ठेवले होते चिकन। आता लगेच आपण फ्राय करायला घेणार आहोत। गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा आहे, अगदी हाय नाही ठेवायचंय किंवा अगदी स्लो ही नाही ठेवायचंय, अगदी मीडियम असा ठेवायचा आहे। चिकन विंग्स व्यवस्थित सगळ्या मसाल्यात डीप करून घ्यायचा आहे आणि तेलात अलगद असे सोडायचे आहेत। एकदमच असे टाकू नका, व्यवस्थित असे टाकून द्या अलगद, जेणेकरून ते व्यवस्थित सगळीकडून शिजून निघते। कढईला मेन म्हणजे ते तळाला चिटकणार नाहीत, अशासाठी एकदम असं टाकू नका, थोडं असं
वरती खाली करा आणि मग सोडा. आहा, किती छान आपले लॉलीपॉप आता तयार झालेत. मस्तच. लगेच आपण काढून घेणार आहोत. इतकेच आपण काढून घेतोय. टिश्यू पेपरवर सगळं ऑइल ड्रेन होईल. लॉलीपॉप आपले मस्त तयार झालेले आहेत. आपण लगेच प्लेटिंग करून घेणार आहोत. मस्तच. माझ्या रेसिपीज जर तुम्हाला बघायला आणि बनवायला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या अशाच पद्धतीच्या साध्या सोप्या रेसिपीज जर तुम्हाला बनवायला आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा प्लीज. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. छान कुरकुरीत असे आपले लॉलीपॉप तयार झालेले आहेत. आजचा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे ऑल नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील. भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.